नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्रथम घटक चाचणी इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. 3 गुण. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात. एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे आकारमान होय. जागतिक अन्न सुरक्षा दिन 16 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. ब प्रश्न योग्य जोड्या जुळवा. 3 गुण. अ गट ब गट. लोह. उत्तर ड. पाने पिवळी पडणे. वस्तुमान. उत्तर अ. किलोग्रॅम. कार्य. उत्तर ब. एफ गुणिले एस. क प्रश्न चुकीबरोबर ते लिहा. ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात. उत्तर बरोबर. मासे नाकाने शोषण करतात. उत्तर चूक. मासे कल्ल्याद्वारे शोषण करतात. प्रश्न क्रमांक 2 अ. व्याख्या लिहा. 2 गुण. मूलरोम. उत्तर मुळांच्या टोकावर असणाऱ्या नाजूक केससारख्या बारीक धाग्यांना मूलरोम म्हणतात. हे जमिनीतील पाणी व क्षार शोषून घेण्याचे काम करतात. 2 वस्तुमान. उत्तर पदार्थांमध्ये असणाऱ्या द्रव्यसंचयाच्या एकूण प्रमाणाला वस्तुमान म्हणतात. ब प्रश्न तक्ता पूर्ण करा. 2 गुण. क्रमांक 1 पदार्थ आणि भेसळ. हळद मेटॅनिल येलो. दुसरा पदार्थ मिरी. भेसळ पपईच्या बिया. तिसऱ्या पदार्थामध्ये भेसळ लोहकीस, रवा किंवा चहा पावडर. चौथा पदार्थ मध, गुळाचे पाणी, साखरेचा पाक. प्रश्न क्रमांक 3 अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3. 6 गुण. 1. समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी का आढळतात? या प्रश्नाचं उत्तर पहा. समुद्रामध्ये सूर्यप्रकाश विशिष्ट खोलीपर्यंतच पोहोचू शकत असल्यामुळे खोल पाण्यात स्वयंपोषी वनस्पतीचे प्रमाण अतिशय कमी असते. तसेच प्राण्यांसाठी मुबलक सेंद्रिय घटक व भक्ष्य उपलब्ध असल्यामुळे समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी प्राणी आढळतात. 2. वनस्पतींच्या अवयवांची नावे लिहा. उत्तर मूळ, खोड, पान, फूल आणि फळ ही वनस्पतीची प्रमुख अवयव आहेत. 3. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत? उत्तर भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत. तसेच पोटाचे विकार, विषबाधा आणि दीर्घकाळाने यकृत व मूत्रपिंडाला हानी पोहोचू शकते, म्हणून भेसळयुक्त अन्न खाऊ नये. 4. पाण्याचे विविध गुणधर्म लिहा. उत्तर पाणी हा एक वैश्विक द्रावक आहे. शुद्ध पाण्याला रंग, चव आणि वास नसतो. पाणी तिन्ही अवस्थांमध्ये आढळते. पाण्याचे 4°C तापमानाला असंगत वर्तन दिसून येते. ब. आकृती काढून भागांना नावे द्या. कोणत्याही एक प्रश्न सोडवायचा आहे 2 गुणांसाठी. जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद आणि मासा. विद्यार्थ्यांनी पुस्तकातून पाहून आकृतीचा सराव करायचा आहे आणि इथे आकृती काढायची आहे. आकृतीला इथे दिलेली नावे द्या. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.